सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज कोर्टामधून एक धक्कादायक माहिती समोर आली। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। राजकीय वातावरण तापले। महाराष्ट्रामधील नागरिकांनी याचा निषेध केला आणि वेगवेगळ्या जागेवर मोर्चे केले जातात आणि अशामधूनच आता एक धक्कादायक माहिती समोर आली। वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या दोघांना त्यानंतर काही दिवसातच ताब्यात घेण्यात आलं। तसेच मसाजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे या व्यक्तीला देखील ताब्यात घेतला आहे। सिद्धार्थ सोनवणे हा मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांचा मित्र होता आणि तो त्यांच्या हालचालीबद्दल आरोपींना टिप द्यायचा आणि त्यानंतर या तिन्ही आरोपींना सुदर्शन गुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी जारी केली आहे आणि या रिमांड कॉपीमध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर आली। या रिमांड कॉपीमध्ये नेमका आरोपींनी काय सांगितलं त्याला जाणून घेऊया सविस्तर। पोलीस प्रशासनाकडून समोर आलेल्या या रिमांड कॉपीमध्ये सांगण्यात आलं आहे, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी डिजिटल पुरावे प्राप्त झाले असून त्या पुराव्यामध्ये असं दाखवण्यात आले, ज्यावेळेस आरोपी सरपंच संतोष देशमुख अण्णा यांची हत्या करत होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये कोणतीही भीती किंवा कोणताही पश्चाताप नव्हता। म्हणजेच की सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे सर्व मिळून जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत होते त्या मारहाणीमध्ये वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करण्यात आला होता। पण विशेष म्हणजे हे जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत होते तेव्हा या सर्व हरामखोर आरोपींच्या डोळ्यामध्ये एक वेगळं हास्य होतं आणि ते सर्वजण सरपंच संतोष देशमुख यांना मारताना एन्जॉय करत होते। हे सर्व पोलिसांच्या रिमांड कॉपीमधून समोर आलंय। त्या रिमांड कॉपीमध्ये पुढे सांगितलं गेलंय, त्यावेळेस हे हरामखोर आरोपी सरपंच संतोष देशमुख अण्णा यांना मारत होते त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि त्या व्हिडिओचे पुरावे देखील कोर्टामध्ये सादर करण्यात आले। त्या व्हिडिओमध्ये सर्वजण असे एन्जॉय करत होते जसं काही एखाद्या पार्टीमध्ये एन्जॉय करत आहेत। पुढे पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये लिहिण्यात आले, संतोष देशमुख यांना मारताना वेगवेगळ्या हत्याराचा वापर केला, त्यांच्या अंगावरती उड्या मारण्यात आल्या, त्यांच्या प्रायव्हेट पार्टवरती उड्या मारण्यात आल्या आणि अतिशय निर्गुणपणे समाजाला लाजवेल अशी त्यांची हत्या करण्यात आली। सरपंचाला मारताना जे कोणतं हत्यार वापरलं त्यामधील 3 अवजारे पोलिसांना सापडलेत, पण बाकीचे अवजारे मात्र अजूनही सापडलेले नाहीत। याशिवाय जे लोक सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत होते ते सर्वजण अगोदरच गुन्हेगार आहेत, म्हणजे त्यांच्यावर अगोदरच भरपूर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। त्या अगोदर या आरोपींवर खंडणी, हाफ मर्डर आणि मर्डरच्या केसेस नमूद आहेत। पोलिसाच्या रिमांड कॉपीमध्ये अशी धक्कादायक माहिती समोर आली, सुदर्शन गुले हा आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांच्या सांगण्यावरून त्यांनी भरपूर काम केलेले आहेत। पण या घटनेचं विशेष म्हणजे वाल्मिक कराड यांचं नाव अजूनही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये नमूद केलेलं नाही, कारण की त्यांच्याबद्दल अजून कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही। विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केला होता, परंतु त्यांच्या वकिलांनी सांगितलंय त्याच्यामध्ये खंडणी हा शब्द वापरला नाही। वाल्मिक कराड त्या फोनवरती म्हटला होता, सुदर्शन गुले ज्याप्रमाणे सांगतोय त्याप्रमाणे करा, अन्यथा तुमच्या कंपनीला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील। त्यावरती वाल्मिक कराडचे वकील म्हणाले, खंडणी हा शब्द त्यांनी वापरलाच नाही। जर वाल्मिक कराड खंडणीमध्ये नव्हतेच तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये ते कुठून येतील। विशेष म्हणजे ज्या दिवशी हत्या झाली होती त्या दिवशीचा CDR काढला तर वाल्मिक कराडने स्वतःच्या मोबाईलवरून कोणत्याही कंपनीला किंवा कोणत्याही व्यक्तीला फोन केला नव्हता। हे सर्व कोर्टामध्ये CDR मध्ये सिद्ध झाले। म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं, वाल्मिक कराडने स्वतःहून कोणालाही स्वतःच्या मोबाईलवरून धमकी दिली नाही किंवा त्यांचं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कोणत्याही प्रकारचं नाव नाही। विष्णू चाटे मात्र खंडणीच्या आरोपामध्ये 1 नंबरवरती आहे, कारण की विष्णू चाटेच्या मोबाईलवरतूनच हा फोन केला गेला होता आणि सुदर्शन गुलेला पुढं करण्यात आलं होतं। म्हणजे आपण एकंदरीत जर पाहिलं ना, वाल्मिक कराडला पूर्ण वाचवण्याचा प्लॅन अगोदरच ठरलेला आहे। गेले 22 दिवस वाल्मिक कराड फरार होते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्या 22 दिवसामध्ये बरेचसे असे काही पुरावे मिटवण्यात आले जेणेकरून हे सिद्धच होणार नाही वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सहभागी होते। येणाऱ्या काही दिवसामध्ये कोर्टामध्ये असं सिद्ध होईल, सुदर्शन गुले यांनी आपल्या मर्जीप्रमाणेच हे काम केलं। सुदर्शन गुलेला वाल्मिक कराडला हे दाखवून द्यायचं होतं आपण किती मोठे गुन्हेगार आहे आणि त्यासाठी सरपंचाची निर्गुणपणे हत्या केली, असं काही दिवसांनी कोर्टामध्ये सिद्ध होईल। संतोष अण्णा यांना योग्य न्याय मिळणार नाही। सुदर्शन गुले हा मारतानाही तिथेच होता आणि त्याच्या मोबाईलवरूनही फोन केला गेला। हा तर या घटनेचा मुख्य आरोपी आहेच, पण ज्याच्या सांगण्यावरून किंवा ज्याच्या व्हिडिओ कॉलवरून हे सर्व करण्यात आलं होतं
त्या व्यक्तीबद्दल सरकारी वकिलांनी असे कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. तर पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे या घटनेचा खरा मास्टरमाइंड कोण आहे आणि तो कशा प्रकारे वाचू शकतो. प्रत्येकाने एक साधी गोष्ट विचार करा. सरपंचाची हत्या होती, त्यानंतर लगेचच रस्ता रोको आंदोलन केलं जातं. मनोज जरांगे त्यामध्ये सहभागी होतात. त्यावेळेस वाल्मिक कराड हे बीडमध्येच होते आणि जेव्हा घटनेच्या 2 दिवसानंतर हे प्रकरण जास्त राज्यभर गाजायला लागतं, त्याच्यानंतर वाल्मिक कराड फरार होतात. मग वाल्मिक कराड फरार का झाले? त्यांचं जर कोणत्याही प्रकरणामध्ये हात नाही, मग फरार होण्याची काय गरज होती? आणि तेही 22 दिवस. विशेष म्हणजे वाल्मिक कराड महाराष्ट्रामध्ये असून देखील पोलिसांना सापडले नाही, तर ते CIDला शरण आले. त्यावरून सिद्ध होतंय जो कोणी मास्टरमाइंड असेल, जो कोणी आरोपी असेल, त्याच्याबद्दलचे सर्व पुरावे मिटवण्यात आले आणि त्यानंतरच हे आरोपी समोर आले. जे एकंदरीत पाहता या घटनेचा मास्टरमाइंड सुदर्शन घुलेला बनवण्यात येईल आणि जो कोणी मास्टरमाइंड असेल तो निर्दोष म्हणून सिद्ध होईल.